श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश. लोभाऐवजी धर्माने वागा. लोभाऐवजी धर्माने वागा. लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे. सेतुबंध रामेश्वराला पाप विनाशक तीर्थकुंड आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्य विना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हासी कर व्यर्थ. किरकिर करू नका. यावर पुजारी म्हणाला, धन विना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत सर्व निरर्थक. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्थान घडेल. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्थान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तत्काळ निघून गेले. अचानक तीर्थकुंडात किडे पडले आणि पुण्यस्थानाविना पुजाऱ्यांचे उत्पन्न बुडले. स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. त्या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसते. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्थानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले. पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्याची चूक सांगून उपायही सांगणे. कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धनलोभ पूजिता देवत्विकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मा कोळी जन्मुनिय कृत्ये अमल आचारिती कौशी दुर्मती. आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद कर आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे. मृदुवचने संतोषावे. सद्मार्गाने धन आणि यश मिळेल. पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामी त्यांच्यावर कृपा करणे. नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली. श्री स्वामी समर्थ म्हणाले, शंकराचार्य बोधा अमृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ अशी भावना. तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपानस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने वर्तन पलटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुण्याचा धनलाभ होऊ लागला. लोभ सोडा आणि धर्माने वागा हा संदेश. श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधा अमृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे.
श्री स्वामी समर्थांनी या पाप विनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चूक भूल माफ असावी.